माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा दावा केलाय। दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं। तर सोनिया गांधींनी प्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही अशी भूमिका घेतल्यानं प्रवेश झाला नाही अशी स्पष्टता पृथ्वीराज चव्हाणांनी दिली। पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखी मी बिलकुल करणार नाही। पहिल्यांदा ते माझ्यावर रागवले, मला डोक्याला मी हात लावला, तुम्ही काय करते बोलली ठीक आहे। आणि मग नंतर आलो, काय पार घ्यायची मार्गच नाही ना, विचारायला पाहिजे तुला। माझी मोठी चूक झाली, शेवटी मंत्रिमंडळ करायला अधिकार कोणाचा असतो? सोनिया गांधींनी मान्यता दिली, ठीक आहे, शेवटी मंत्रिमंडळ ते करतात। तर पृथ्वीराज चव्हाणांनी गोपीनाथ मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या निष्ठेबद्दल शंका उपस्थित करणं हा राजकीय शिष्टाचार नाहीये। पृथ्वीराज चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही असं मुनगंटीवार म्हणतात। एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर त्याचं खंडन जेव्हा करता येत नाही त्या व्यक्तीला, अशांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे काही मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही। तर या अनुषंगाने आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि याचं कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला गौप्यस्फोट। त्यांनी जो दावा केलेला त्याच्यानंतर राजकीय चर्चा या पाहायला मिळतात। मृत व्यक्तीच्या निष्ठेबद्दल शंका घेणं योग्य नव्हे, मोठ्या नेत्यांना हे शोभत नाही असं म्हणाले सुधीर मुनगंटीवार। तर अन्य नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया या आता आलेल्या पाहायला मिळतात। एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला हा दावा आणि त्याच्यानंतर आता भाजप नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया। तर गोपीनाथ मुंडे भाजपचे निष्ठावंत नेते होते, आता ते हयात नाहीयेत, अशावेळी त्यांच्या निष्ठेवर शंका घेणं चुकीचं आहे असं भाजपचे नवनाथ बन म्हणतात। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते होते। त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं नाही। शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणारे निष्ठावंत नेते म्हणजे गोपीनाथजी मुंडे। आता दुर्दैवानं मुंडे साहेब आज हयात नाहीत आणि त्यांच्या पश्चात अशा पद्धतीनं मुंडे साहेबांच्या निष्ठेवर शंका घेणं अतिशय चुकीचं आहे। त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करू नये। राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून शिवसेना नेत्यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हायला हवेत अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली। तर शिंदेंनी केलेल्या कामामुळे जनता त्यांना आपल्या मनातल्या मुख्यमंत्री मानते असं वक्तव्य मंत्री भरत गोगावलेंनी केलंय। काहीच दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनीही अशीच इच्छा व्यक्त केलेली, ज्याला सरनाईकांनी दुजोरा दिलाय। भविष्यात शिवसेनेचे आमदार आणि खासदार अधिक संख्येने निवडून आल्यास मुख्यमंत्री पदावर शिवसेना दावा करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे महायुतीतली अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। आता शिवसेना नेत्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर भाजपकडनं काय प्रतिक्रिया येत आहेत पाहणं महत्त्वाचं आहे। धाराशिवचे आमदार कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग आहे असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलेला। तुळापूरमधल्या सीसीटीव्हीचा मुद्दा कैलास पाटलांनी उपस्थित केलेला, ज्याला उत्तर देताना सरनाईकांनी हा दावा केला। तर कैलास पाटलांनी सरनाईकांना उत्तर दिलंय, सीसीटीव्हीचा मुद्दा भरकटवण्यासाठी सरनाईक अशा पद्धतीची वक्तव्य करतायत असं कैलास पाटील म्हणाले। नुकत्याच शिवसेनेत गेलेल्या ओमराजे निंबाळकरांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली आहे। कैलास पाटलांनी त्यांना योग्य वाटेल ते करावं, मित्र म्हणून आपण सोबत आहोत असं ओमराजे म्हणतात। कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील। चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनींची नावं काढलीत हे आम्हाला कल्पना नाहीत। कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात, याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल। तुळजाभवानीच्या सुरक्षेला जर तुम्ही टिंगल टावळीत घेत असाल, त्याला चायनीज जापनीज असं म्हणून काहीतरी तुम्ही तो विषय दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असाल ऑपरेशन टायगरच्या बाबतीत, हे अत्यंत दुर्दैवी आहे।
आणि त्यांच्या ते पालक आहेत जिल्ह्याचे, त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आणि तुळजाभवानीच्या कुठल्याच भक्ताला त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही. माझ्यावर कुठं सर्व्हिलन्स ठेवायचे ते ठेवा. त्यांच्या परिवहन विभागाकडे एक तसली गाडी असते, त्याला कॅमेरा असतात, ती गाडी काय माझ्या मागं राहू द्या, काही अडचण नाही. पण काही गोष्टी मी बोलत नाही, आता योग्य वेळेवर बोलेन. ऑपरेशन टायगर सुरूच असल्याचं पालकमंत्री सांगतात आणि धाराशिव तुम्ही साहेबांना विचारा की त्यांना मला नाही माहिती. पुन्हा एकदा ओके पॅटर्न चालू मला एवढं सांगतो की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते. त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे. पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा हीच. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यावर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचाराकरता छत्रपती संभाजीनगर इथल्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मागील 2 दिवसांपासून जरांगे पाटील यांना ताप आणि थंडीचा त्रास होतोय, घशाचा त्रास आणि टायफॉइडची लक्षणंही आढळून आली आहेत असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. मनोज जरांगे यांना पुढील 4 दिवस पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलाय. तर त्यांच्या संपूर्ण रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील उपचाराबाबत निर्णय घेतला जाईल असंही डॉक्टरांनी म्हटलं. दादांना 2 दिवसापासून फिवर, चिल्स, ॲब्डोमिनल पेन, हेडेक हे सर्व कंप्लेंट्स होत्या. 2 दिवस दादांनी ओरल मेडिकेशन घेऊनही बघितले, पण काल अचानक रात्री त्यांना एक वॉमिटिंगही झाली आणि फिवरही 102चा फिवर होता. थंडी खूप वाजत होती. एकंदरीत सगळे कंप्लेंट्स बघून असं वाटतंय की व्हायरल फिवर किंवा LRTI विथ SOS म्हणजे शक्यता आहे की टायफॉइड फिवरही असू शकतो. त्याच्या ब्लड टेस्ट आणखी अवेटेड आहेत. ब्लड टेस्ट आल्यानंतर त्याचाही खुलासा करू आणि नक्कीच दादांना पुढचे 4-5 दिवस तरी कमीत कमी आरामाची आवश्यकता आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वसई विरार महापालिकेतल्या जनता दरबारात नागरी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वीज पुरवठा खंडित होणं, पाणीपट्टी आणि विकास कामांवरून भाजपवर टीका करत MMRDA मंजूर पूल आणि उड्डाणपुलांच्या कामांबाबत सवाल उपस्थित केले. त्यावर विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी अनधिकृत नळ जोडण्यांच्या मुद्द्यावरनं ठाकूर यांच्यावर पलटवार केला. कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर, अधिकारी उपस्थित होते. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणी दरम्यान कॉक्रोच म्हणून वक्तव्यावरून केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झालेला सरन्यायाधीशांच्या विधानावर टीकाही झाली होती. त्या वक्तव्यावरून कॉक्रोच जनता पार्टी या पक्षाची स्थापना झाली होती. दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कॉक्रोचवरनं केलेल्या टिप्पणीबाबत स्पष्टीकरण दिलं. माझं विधान चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं. देशातल्या तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला असं मत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी DD न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं. सरन्यायाधीश यांच्या या वक्तव्यावर CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंनी प्रतिक्रिया दिली. तरुणांनी दिशाभूल झालेली नाही, त्यांना जाग आली आहे असं वक्तव्य दिपकेंनी केलं. तरुणांची दिशाभूल झालेली आहे, तरुणांना जाग आलेली आहे, दिशाभूल नाही झालेली आहे. तर सूर्यकांत सर आता म्हणजे त्यांना तेच वाटते की तरुणांचा परत अपमान करतायत. एकदा कॉक्रोच आणि पॅरासाईट बोलले, आता परत अपमान करून म्हणतायत की दिशाभूल होत आहे. ते दिशाभूल शिकलेले पोरं आहेत, त्यांना माहिती आहे ते काय करतायत, काय बोलतायत आणि कशासाठी लढतायत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.